भारत अमेरिका ट्रेड डील ही डील नसून सरळ शेतकऱ्यांच्या कमरात लाथ घातलेली आहे. पहिलेच आपल्या देशामध्ये शेतकऱ्यांची बिकट परिस्थिती आहे. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी होत नाहीये आणि त्याच्यात आपले पंतप्रधान अजून अशा डील करून बसलेत. पहिलेच आपल्या शेतकऱ्यांच्या मालाला भाव नाहीये. तुम्ही मराठवाड्याचा जर विचार केला तर गेल्या 3 वर्षामध्ये 3090 शेतकऱ्यांनी आत्महत्या केलीत. लाज वाटायला पाहिजेत आपल्या सरकारला. आणि मागच्या वर्षीचा तुम्ही जर 3 महिन्याचा विचार केला, जानेवारी ते मार्च पर्यंत 767 शेतकऱ्यांची आत्महत्या आहेत. अमेरिकेमध्ये शेतकऱ्यांना $66 सबसिडी दिली जाते पर इयर, म्हणजे 60 लाख रुपये पर वर्षाला सबसिडी देतं अमेरिका शेतकऱ्यांना. अशामध्ये आपले शेतकरी त्यांची कशी बरोबरी करू शकता? अमेरिका किती ताकदवान देश आहे, मग तिथले शेतकरी तेवढे स्ट्रॉंग असणार आहेत. त्या अमेरिका देशाची तुम्ही जीडीपी जर बघितलं तर 30.6 आहेत आणि आपल्या भारताची जीडीपी बघितलं का तुम्ही 4.13. विचार करा, 4.13 आणि 30.6 ही जीडीपी कुठं आहेत? तो देश किती ताकदवान आहेत. 70 लाख रुपये पर इयर तो शेतकऱ्यांना देतोय. आपली जीडीपी कुठं, आपली व्यवस्था कुठं, आपण डील काय करतोय? शेतकरी मरणार नाही तर काय होणार अजून? ही डील झाल्यानंतर शेतकऱ्यांची अजून आत्महत्या वाढणार आहेत. आणि तुम्ही जर देशाचा विचार केला तर देशामध्ये प्रत्येक 3 तासाला एक शेतकरी आत्महत्या करतोय. तर विचार करा, हे सरकार आत्महत्यावरती काही पर्याय नाही काढत आहे, पण अजून अशा डील करून ठेवत आहे. किती नालायकपणा आहे हा. आपण फक्त हिंदूंचे सरकार आहे म्हणून हिंदू म्हणून जमणार नाही. पहिले आपल्याला हिंदूसाठी जगावं तर लागणार ना. अरे शेतकरी जर जगले नाही तर काय फायदा या हिंदू सरकारचा? सगळं ठीक होतं हो, जास्त काही पांगलेलं नव्हतं. पण ज्या वेळेस हे इप्स्टीन फाईल मध्ये आलंय तेव्हापासून मला तर असं वाटतंय की आपल्या देशाचे पंतप्रधान हे अमेरिकेमधले ट्रम्प आहेत. का बरं सांगतो? कारण जसं ट्रम्प म्हणताय तसे आपली डील होती. ट्रम्पने सांगितले तुम्ही रशियाकडून तेल खरेदी करू नका, तर आपले पंतप्रधान लगेच तयार झालेत, नाही आम्ही रशियाकडून तेल खरेदी नाही करणार. अरे रशियाचे आपले तर पहिल्यापासून संबंध चांगले आहेत, का बरं या देशासोबत संबंध खराब करायचे? अशा खूप साऱ्या डील करून बसलेत आपले सरकार. अमेरिकेकडे आपला काहीतरी काळा बाजार आहे म्हणून आपण त्याच्या समोर झुकतोय, नाहीतर आपला देश असा नव्हता. आपला देश कुणासमोरही झुकत नव्हता. पण 100% काहीतरी काळा बाजार आहे. त्याच्यामुळे अमेरिकेची प्रत्येक शर्त आपल्याला मान्य करावं लागते. याचं कारण काहीतरी काळा बाजार आहे.